ई न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। हम आपको बता दें कि शाहपुर मुंबई नासिक हाईवे पर गड्ढों का साम्राज्य हादसे में शिक्षक गंभीर घायल। मुंबई नासिक राष्ट्रीय महामार्ग पर गड्ढों के कारण हादसों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा। शाहपुर तहसील के आसनगांव इलाके में देर रात एक भीषण हादसा में वासिन निवासी शिक्षक मुकेश दामोदरे गंभीर रूप से घायल हो गए हैं। जानकारी के अनुसार दामोदरे अपनी कार से घर लौट रहे थे। अंधेरे में हाईवे पर बने गहरे गड्ढे नजर नहीं आए और उनकी कार तेज रफ्तार में गड्ढे से टकरा गई। इस टक्कर में बाद बेकाबू होकर कार करीब 100 मीटर तक पलटती हुई आगे सरक गई। हादसा इतना भीषण था कि उनकी जान बाल बाल बच गई, लेकिन उन्हें गंभीर चोटें आई। फिलहाल उनका इलाज एक निजी अस्पताल में चल रहा है। स्थानीय नागरिकों ने प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए सवाल उठाया है कि क्या गड्ढे भरने के लिए प्रशासन किसी की जान जाने का इंतजार कर रहा है। इससे पहले भी इस मार्ग पर गड्ढे के कारण एक व्यक्ति की मौत हो चुकी है। इस हादसे के बाद प्रशासन ने तुरंत गड्ढे भरने का काम शुरू तो कर दिया है, लेकिन हालांकि अभी भी हाईवे पर सैकड़ों गड्ढे मौजूद है जो वाहन चालकों के लिए लगातार खतरा बने हुए हैं। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। काल रात्री या खड्ड्यांमुळे येथे एक मोठा अपघात घडला आणि वारंवार या खड्ड्यावर अपघाताची ही मालिका सुरू आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो मुंबई नाशिक महामार्ग, खास करून जो आसनगावचा ब्रिज जो आहे, हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे। काही दिवसांपूर्वी आमच्या वासिनमध्ये राहणारे बोंद्रे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। मध्यंतरी पण एक अपघात झाला होता आणि काल जो अपघात झाला हे आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक मुकेश दामोदरे सर यांचा काल अपघात झाला। ते पण आता सध्या हॉस्पिटल आहे, तर उपचार त्यांच्यावर सुरू आहेत। हे असे किती अपघात आणि किती बळी घेणार हा रोड? प्रशासन याच्यावरती काही करणार आहात का नाही, ही आता थातूर मातूर एक कारवाई करणार। आज सकाळी मी त्या अधिकाऱ्यांना फोन लावला की साहेब, माझ्या वाशिम गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा इथं अपघात झालेला आहे आणि मागे पण एक अपघात झाला होता, त्याचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचा। तर असे किती अपघात इथं होणार आहात? जर यांनी या रस्त्याचे खड्डे जर लवकरात लवकर बुजवले नाही आणि ही जर अपघाताची मालिका थांबली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक उग्र आंदोलन छेडेल, याची मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो। महामार्गाची काय अवस्था आहे सध्या? मुंबई नाशिक महामार्गाची पडक्यापासून एवढी बिकट अवस्था आहे। रोज कुठल्या ना कुठे अपघात चालू असतो। आता 10 दिवसापूर्वीच आसनगाव ब्रिजला एक मोठा शुभसूचक रहिवासी ऑन द स्पॉट जागेवर गेला। आजच का रात्रीचे आमचे वाशिमचे एक प्रतिष्ठित नागरिक श्री दामोदर सर यांचा पण ॲक्सिडेंट झाला। आज त्यांना ज्युपिटरला ॲडमिट केलं आहे। त्यांची परिस्थिती गंभीर आहे। अशा प्रकारची नेहमी कुठे ना कुठे होतच असते। बऱ्याच वेळा हे निवेदन देऊन सुद्धा सरकार याच्याकडे लक्ष देत नाही। स्थानिक लोकांची बऱ्याच दिवसापासून ओरड आहे। या महामार्गावर नेहमीच 2 दिवसाआड 4 दिवसाआड अपघात घडतच असतो। खड्डे बुजवले जात नाही का? खड्डे आज पण आता पण खड्ड्यावर माती टाकली, पण ते अगदी वरच्यावरच थोड्या प्रमाणात टाकलं आणि आता बघा हे पण जे खड्डे दिसतात ना, थोडी माती टाकली निघून जातात। म्हणजे ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात काम होत नाही। फक्त डागडुजी वरच्यावर केली जाते आणि लोकांची फक्त गैरसमज केली जाते की आम्ही खड्डे भरतो म्हणून। होता काल रात्री जेव्हा आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो, ॲक्सिडेंट झाला, आम्हाला माहीत पडलं। तेव्हा आम्ही रोडने येत होतो तर तिथे अंधारमय आता एखादी गाडी बंद पडली किंवा जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला काहीच समज नाही की रोड कुठे आहे। आम्हाला शापूरला एंट्री करताना समजत नव्हतं की रोडला शापूरला आतमध्ये कसा घुसायचं। तिथे साधे बोर्ड नाही, तिथे साधे लाईट नाही। मग अशा प्रकारे ॲक्सिडेंट होणार आहे। आणि पाऊस पडल्यामुळे रस्त्याला भरपूर चिखल झालेलं आहे आणि त्या चिखलामुळे जर गाडी दिसलीच नाही तर रोडवरून गाड्यांचे ॲक्सिडेंट होणार आहेत ना। लाईट्स पाहिजेत ना हायवे रोडला, तीच मोठी समस्या आहे। लाईट्स नाही रोडला, थोड्या प्रमाणात फक्त लाईट्स आहे पुलावरती, बाकी संपूर्ण रोडला अंधार आणि अंधारच आहे। मागणी काय असणार आहे? लवकरात लवकर ह्या रोडला लाईटची व्यवस्था करावी, तिथं बोर्ड लावावे आणि हे खड्डे वारंवार बुजवले जातात त्याच ठिकाणी। मतलब काय, म्हणजे कशा प्रकारची कामं चालू आहेत त्यांची? तुम्ही मशीननी आता हे खड्डे बुजवायला पाहिजे होते आणि हाताने हे खड्डे बुजवायला घेतलेले आहेत। चांगल्या प्रकारचे रोड देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि अशा प्रकारे लोक फक्त रस्ते महामंडळ लोकांचा बळी घेणार आहे का इथे रस्त्यावरती? अशा अनेक अपघात होत असतात। रस्त्याला भरपूर प्रमाणात चिखल पण झालेला आहे। स्पीड न्यूज भारत।